नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे मॉस. बघा त्यातला एक टाइप आहे आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टी सेक्शन. आता इथे बघा फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ टी सेक्शन. बघा टी सेक्शनचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. त्याचं डायमेन्शन बघा 200 मिलीमीटर बाय 200 मिलीमीटर बाय 20 मिलीमीटर अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. बघा आपण इथे एक टी सेक्शन असे काढून घेऊ. बघा वरची एक फ्लेंज, इथे आपली आहे एक वेव. बघा हा जो वर दाखवला आपल्याला तो आहे 200 मिलीमीटर आणि हा 20 मिलीमीटर आणि ओव्हरऑल तुम्हाला याची डेप्थ जी दाखवली आहे ती आहे 200 मिलीमीटर. बघा म्हणजे अशा पद्धतीने हा 200 मिलीमीटर ही डेप्थ 200 मिलीमीटर आणि हा 20 मिलीमीटर. आता याच्यामध्ये बघा इथे आपण नंबरिंग करू. इथे म्हणूया आपण इथे एक नंबर आणि दुसऱ्या फिगरला आपण देऊया 2 नंबर. आता या केस मध्ये बघा x बार जो आहे तो डायरेक्टली निघतो 200 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 100 मिलीमीटर. म्हणजे x बार तर आपल्याकडे इथे फाइंड आउट होऊन गेला. त्यानंतर बघा आपण एरिया 1 काढून घेऊ. A1 मध्ये बघा 200 इंटू 20 म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल इथे अप्लाय होतोय. बघा 2 2 आर 4 आणि वरचे 3 0 1 2 3 मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे बघा फ्लेंजचा जो काही एरिया आपल्याकडे जो आहे तो आहे 4000 मिलीमीटर. त्यानंतर इथे लक्षात घ्या A2 मध्ये ओव्हरऑल डेप्थ तुम्हाला दिलेली आहे 200 मिलीमीटर. तर बघा आपण फक्त वेव्हचंच कॅल्क्युलेशन करायचंय. ओव्हरऑल तुमच्याकडे 200 आहे आणि एवढा जो पार्ट आहे तो 20 म्हणजे 200 मायनस 20 म्हणजे ही जी वेव्ह आपल्याकडे आहे ती आहे 180 मिलीमीटर आणि इकडची जी काही तुम्हाला ही विड्थ दाखवली आहे ती आहे 20 मिलीमीटर. माझं लक्षात घ्या A2 इथे बघा 180 इंटू हा 20. बघा 180 इंटू 20 18 2 36 आणि वरचे हे 2 0 म्हणजे 3600 मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण A1 आणि A2 म्हणजे एरिया 1 आणि एरिया 2 दोघांचा इथे फाइंड आउट केला. त्यानंतर बघा Y1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा हा 180 प्लस याचा सेंट्रॉइड काढायचा आहे 20 चा म्हणजे 20 डिवाइड बाय 2. आलं लक्षात. हा 180 ऍड करायचा आणि याचा सेंट्रॉइड 20 चा सेंट्रॉइड येणार आहे 10 म्हणजे 180 प्लस हे 10 हा झाला आपल्याकडे 190 मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर पुढे बघा Y2 मध्ये बघा इथे लक्षात घ्या Y1 हा ऍक्सिस साठी एरिया साठी स्क्वेअर असतो, याला स्क्वेअरची आवश्यकता नाही. Y2 बघा 180 म्हणजे 180 डिवाइड बाय 2 म्हणजे हा आपल्याकडे आहे 90 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण एरिया 1 एरिया 2 Y1 आणि Y2 इथे आपण फाइंड आउट केलं. त्यानंतर लक्षात घ्या Y1 आपल्याला काढायचा आहे. Y1 चा फॉर्म्युला बघा सेंट्रॉइडचा A1 Y1 प्लस A2 Y2 डिवाइड बाय A1 प्लस A2. बघा इथे फॉर्म्युला मध्ये आपण इथे व्हॅल्यू पुट अप करू. एरिया 1 बघा 4000 इकडनं सुरुवात करा. बघा इथे 4000 इंटू Y1 190 प्लस एरिया 2 3600 इंटू Y2 बघा 90 अपॉन एरिया 1 प्लस एरिया 2 म्हणजे 4000 प्लस 3600. बघा याचं कॅल्क्युलेशन 4000 इंटू 190 प्लस 3600 इंटू 90 डिवाइड बाय 4000 प्लस 3600. बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे जो Y बार आलेला आहे तो आहे 142.63 मिलीमीटर. बघा हा आपण काढला आहे Y बार. त्यानंतर आपल्याला आवश्यकता आहे H1 ची. आता H1 बघा इथे Y1 बघायला गेला तर 190 आहे आणि Y बार जो आहे तो 142 आहे म्हणजे मोठी व्हॅल्यू आपल्याकडे Y1 ची. तर
लक्षात घ्या मोठी व्हॅल्यू मधनं छोटी व्हॅल्यू मायनस करा म्हणजे y1 मायनस y बार. y1 ची व्हॅल्यू आहे 190 मायनस y बार ची व्हॅल्यू आहे 142.63. बघा म्हणजे h1 आपल्याकडे येणार आहे 190 मायनस 142.63. बघा अशा पद्धतीने h1 आपल्याकडे आहे 47.37. हा आहे h1. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा h2. आता h2 मध्ये लक्षात घ्या तर आपण इथं y बार ची आपल्याकडे व्हॅल्यू जी आहे ती आहे 142.63 आणि y2 बघा 90 आहे. म्हणून आपण काय करू y बार मायनस y2 म्हणजे इथे लक्षात घ्या y बार आपल्याकडे आलेला आहे 142.63 मायनस इथे बघा y2 90 म्हणजे इथे h2 बघा 142.63 मायनस 90 म्हणजे h2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 52.63. आणि लक्षात मिलीमीटर बघा युनिट द्यायला विसरू नका. इथे सुद्धा युनिट द्या मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण h1 आणि h2 आपण काढून घेतले. त्यानंतर आपल्याला आता काढायचं आहे ऍक्सिस साठी. तर आपण काय करू आपल्याला लागणारे जे व्हॅल्यू आहे ते एका साइडला आपण लिहून घेऊ. तर लक्षात घ्या इथे मी आलेल्या व्हॅल्यू जे आपल्याकडे आहे h1 तो लिहून घ्या. h1 इज इक्वल टू 47.37 मिलीमीटर. त्यानंतर h2 बघा 52.63 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू लिहून घेतल्या. एरिया 1 एरिया 2 आपल्याकडे आहे. त्यासाठी नंतर आपण काय करू रफ करून घेऊ आणि त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आपण करू. बघा नेक्स्ट आपण पुढची स्टेप लक्षात घ्या. आपल्याला Ixx बघा याचा फॉर्म्युला मध्ये लक्षात घ्या Ixx1 Ixx2 ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला इथे काढावं लागतील. त्यावेळेस आपला एक मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिस साठी निघेल. तर दोन फिगर आपल्याकडे असल्यामुळे आपण त्याला Ixx1 आणि दुसरा आपण Ixx2 घेतला. आता लक्षात घ्या आपण इथे Ixx1 इज इक्वल टू बघा आपण एक तुम्हाला समजण्यासाठी एक फॉर्म्युला लिहून घेऊ Ig1 A1H1 स्क्वेअर. आणि लक्षात त्यानंतर इथे लक्षात घ्या Ig मध्ये कोणता असणार आहे BD³ डिवाइड बाय 12 A1H1 स्क्वेअर. आता बघा पहिल्या फिगर मध्ये लक्षात घ्या B तुम्हाला दिसतोय तो आहे 200 into D³ D बघा त्याचा 20³ डिवाइड बाय 12 प्लस एरिया 1 बघा एरिया 1 आपण इथे फाइंड आउट केला होता 4000 बघा 4000 into h1 बघा आपण h1 इथे लिहून घेतलेला होता 47.37 म्हणजे 47.37 त्याचा स्क्वेअर. बघा मी इथं Ixx1 आपण इथे फाइंड आउट करू. बघा इथे 200 into 20³ divided by 12 plus 4000 into 47.37 square. बघा याचा आन्सर आपल्याकडे जे निघतंय ते आहे 9.11 into 10⁻⁶ mm⁴. कारण लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे युनिट जे आहे ते आहे mm⁴. बघा हा आला आपल्याकडे Ixx1. त्यानंतर दुसरा आपल्याला काढायचा आहे Ixx2. इथे बघा म्हणजे Ig2 A2H2 स्क्वेअर. बघा इथे Ig2 म्हणजे इथे कोण असणार आहे पुन्हा BD³ डिवाइड बाय 12 A2H2 स्क्वेअर. बघा Ixx2 साठी आपण दुसरी फिगर इथे ऑब्झर्व करा. बघा दुसऱ्या फिगर मधला जो B आहे म्हणजे जी तुम्हाला विड्थ दिलेली आहे ती आहे 20 into जी डेप्थ तुम्हाला दिसते त्याची दुसऱ्या फिगरची ती आहे 180³ डिवाइड बाय 12 प्लस A2. इथे एरिया बघा A2 तो आहे 3600 into H2 बघा H2
52.63 स्क्वेअर. बघा इथे आपल्याकडे Ixx2 इज इक्वल टू, बघा इथे 20 इंटू 180 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 3600 इंटू 52.63 चा स्क्वेअर. बघा याचं जे आन्सर आहे Ixx2 चं 19.69 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. आता या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. बघा Ixx इज इक्वल टू, बघा Ixx1 चा आलेला आन्सर 9.11 इंटू 10⁶ प्लस त्यानंतर Ixx2 चं बघा 19.69 इंटू 10⁶. म्हणजे Ixx इज इक्वल टू, करा यांचे कॅल्क्युलेशन बघा 9.11 त्यानंतर प्लस 19.69. बघा याचा आन्सर आहे आपल्याकडे 28.8 आणि 10⁶ आपण कॉमन काढला. बघा अशा पद्धतीने आपण एक्स ऍक्सिस चा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं फाइंड आउट केला. बघा पुढे त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे Iyy. बघा यासाठी आपल्याकडे Iyy1 प्लस Iyy2 आलं लक्षात. बघा पहिल्या फिगर मध्ये आपण फाइंड आउट करायचं आपल्याला Iyy1. इथे लक्षात घ्या फॉर्म्युला db³ डिवाइड बाय 12. बघा db³ डिवाइड बाय 12, इथे d बघा 20 इंटू इथे b बघा 200 चा क्यूब डिवाइड बाय 12. बघा इथं Iyy1 बघा db³ डिवाइड बाय 12 म्हणजे 20 इंटू 200 क्यूब डिवाइड बाय 12. बघा Iyy1 आहे 13.33 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. त्यानंतर पुढे बघा Iyy2 दुसऱ्या फिगर मध्ये सुद्धा बघा आपल्याला पुन्हा तसाच फॉर्म्युला आहे db³ डिवाइड बाय 12. बघा db³ डिवाइड बाय 12 मध्ये बघा याची जी डेप्थ आपल्याकडे आहे ती आहे 180 म्हणजे 180 इंटू b. बघा याची जी विड्थ तुम्हाला दिसते ती आहे 20 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12. बघा इथे म्हणजे 180 इंटू 20 क्यूब डिवाइड बाय 12. बघा याचा आन्सर 120 इंटू 10⁻³ मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे आलेला आहे Iyy2. बघा मग इथे आता Iyy इज इक्वल टू, बघा Iyy1 ची व्हॅल्यू 13.33 इंटू 10⁶ प्लस त्यानंतर Iyy2 बघा त्याची व्हॅल्यू ऍड करा 120 इंटू 10⁻³ बघा दोघांची ऍडिशन 13.33 इंटू 10⁻⁶ प्लस 120 इंटू 10⁻³. बघा याचं फायनल आन्सर जे आपल्याकडे आहे Iyy चं 13.45 इंटू 10⁻⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपण हा टी सेक्शन इथे सॉल्व्ह केलेला आहे.